झाल्या निसर्गाची किमयाच लय वेगळी आहे राव. हा ना. आपल्या काळात जास्वंदीचं फुल एकच असायचं, लाल फडक. ए, आहे की नाही? काय भारी दिसायचं हा. पहिलं फुल. आणि आता तुला सांगतो याच्यात एवढी प्रकार आहेत. ओय, आतून लाल बी बघ ना. भगवा सुगंध कायला फोन करते रे? दादी नको उचले कायम कटकट असते हो. म्हणजे जाऊ आपण करत असले आपला हुसकून देते घरी गेलं का मग? आता फोन लावायची लावू दे बरं, ते उचलूच नको तिचा फोन उचलूच नको. हा काहीतरी सामान सुमान द्यायचं असेल ना तब काय ना. ऐका तीच लावायची राव. नाही उचललं ठीक आहे, कट करायची काय गरज आहे? काहीतरी किराणा लागत असेल उगत 2-4 वस्तू सांगा बरं, कुरकुरे फिरपुरे आणि द्या आणून घरी. यायला वैतागलोय मी तर तुला सांगतो तिच्या किराणाच्या यादीला काय तुला आणायला यायचे पैसे देत नाही काय ती? कशाचं काय. ए मग फुकट काम करतो का तू सुगंधाच्या? आपण नाही भाऊ, आपण एक काय ना कप घेतो तिच्याकडून चहाचा. त्याला कशाचं काय नेऊन द्यायचं त्यातच परत का घासाघीस करायची. एवढ्यात लावला आणि भाव तेवढ्यात लावला आणि इकडे एवढा लय वैताग देऊ. फोनच आप ठेव ना खाली, सायलेंटच करून टाकतो मी. मग असं बोलतोय आपण इथं दोघं आपलं. आता किती किती लाव म्हणा फोन लागणारच नाही आता. हा ए डिग्या काय वहिनी इकडे बरं आल काय वहिनी काय काम आहे काय लगेच बसला येऊन. पण मी काय म्हणते ऐक ना, काय? ते शामराव चालू भाऊजी कुठे आहे बघ ना एकदा. कायला अरे माझं काम आहे त्यांच्याकडे, त्यांना बोलून आण. मला सांगा मी करतो प्रत्येक टायमाला तिथे आम्हाला पण सांगायचं म्हणजे आम्हाला चहा भेटन नाश्ता भेटन. तुला चहा नाश्त्याचं पडलं का? मग? मी तुला एवढी का मला चहा नाश्ता मागायला? मग आता काय देत नाही का रिकामं डोकं नको, मी सांगितलं तेवढं कर. तू त्यांना बोलून आण पहिले माझ्याकडे. मग काय काम आहे तुला सांगितलं तर माझ्या डुकरं धरायचे तशी कर डुकरं. नाही ना तो दुसरं माझ्यापेक्षा मोठे आहेत. हा मग आवाय त्यांना धरून बोलून आण. बरं चालतंय काय विचारत नाही. केव्हाची फोन करते तर बाबा फोन उचलत नाही. नको तेव्हा माझ्या इथे पडेल राहतात दोघं. बरं बरं चालतंय लवकर ये. हा कामाचं कुठं काम आहे रे झाले आता पावसाळ्या दिवसाची कुठं काम नाही. शामराव आता वहिनी तिथे फोन लावून राहील तुम्हाला वहिनी फोन करू राहिली. मग अरे वहिनी तिकडे माहेर राय मला कायला फोन लावीन ती. आणि माझी आधीच बायको बोलत नाही. माहेर आलाय. हा यांची बायको मला काय फोन लावीन मग? काही उग त्याची बायको नाही मग. वहिनी सुधांदा वहिनी अरे मग असं बोल ना मग? सुगंधा वहिनी तिचं कायम काम असते, जाऊ दे मरे ती लावू दे. काय फोन करू राहिले आम्हाला उगी घेणं देण्याची. बोलवलंय तुम्हाला हा बोलवलंय जाऊन तिकडे काय दुसरं काम असेल काही. दुसरं काम नाही दुसऱ्याने धडक दिली तिला बोलवलंय तुम्हाला कुणाला? सुधांदाला सुगंधाला? हा डुकरानी हा कुठे गेली ती मला काय माहित ओय, तुले. लागलं काय रे बरं मग चाले मला येऊती ना हे चाल्या हळू. काय झालं? कुठं लागलं तुला? कुठं लागलं तुला हा? मला लागलं? मग कोण म्हटलं तुम्हाला मला लागलं ठीक म्हणून? आहे म्हणलं या. डुकराने धडक दिली म्हणला तुला कुठं लागलं. तो डिग्या बरोबर आहे. तुम्ही तसे आलेच नसते लगेच. मी किती फोन केले तुम्हाला, फोन उचलायला काय होतं माझं? अरे पण कशाला जायचं डुकराला धडक देऊस तर कुठे गेली तू. अहो कोणी सांगितलं तुम्हाला डुकरून धडक दिली? म्हणलं तुम्ही आले नसते म्हणून सांगितलं असं त्या डिग्यानी. तो बघा किती हुशार आहे. काय झालं नेमकं. अहो मी ना शेतामध्ये ना मक्का लावलेली आहे. हा हा तिथे लय डुकर झाले तो. मकाला हा अगं पेरूला पेरू येते डाळिंबाला डाळिंब येते मकाला कंस येते तू येते कुठं डुकर झाले. ओ मकाला कंस चालेत, पण मी काय म्हणते माझ्या मकाच्या शेतामध्ये डुकर झालेत, त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. अशी कशी काय शेतकरी तू. अरे जरा बंदोबस्त करायचा मग त्याचा तार कंपाऊंड करायचं. ए श्याम्या येडाय का काय? बंदोबस्त करायच्या आधी तू डुकर पाहिले का? रानते डुकर लोक खतरनाक असतात भो. त्याला असे शिंग असतात नाकाला दोन विकून ते उकरायला जर लागले ना माझा लगे मागे राखेत ढेगाडा करून टाक. अरे वावराचा सगळा नाश करते ते मला चांगलं माहिती. हो मग मी तुम्हाला तेच सांगते, तुम्हीच मला ज्ञान देताय. काहीतरी करा ना त्यासाठी. तुला तेच सांगितलं ना त्याला ताराचं कंपाऊंड करायचं म्हणजे ते आत येत नाहीत आणि झालंच ना त्याला इलेक्ट्रिक करंट द्यायचा मग डुक्कर आलं का जागेवर मरून पडत बाकीचे येत नाहीत मग. ए, श्याम्या, करंट बिरंट नको सोडू. करंट बिरंट सोडले तर एखादं काही चिकाटलं बिकाटलं. एखादं जाऊ द्या, मीच जर गेली शेतावर चक्कर मार मी चिटकून पडले तर कोण बघन मला? ते खरंच आहे बरं का मी पेपरला पाहिलंय भाऊ असं कुटुंब जात रे भाऊ. मग अवघड आहे. ते माग कुठंतरी झालं. आता काल परवाची बातमी, एक जण चिकाटलं 5-6 जण चिकाटले भाऊ. ते धरायला गेले त्याला. जाऊ दे बाबा, एकदम माझा नवरा व्हायचा विधवा. मला सांगा पहिले काय करायचं. एक काम कर ना राखायला देऊन टाक ना तू. अहो पण कोणाला देऊ राखायला? कोणाला काय झाला झालं आपला दिवसभर इकडे काम करतो संध्याकाळी झोपायला ती जात जाईल. 500 रुपये देऊन टाक त्याला. 500 एवढे?
जीवावर येते मग? पाहिलं डुकर कशी असते ते मी लय भारी राखी कसं राखशील सांग बरं असं ऐकलं की डुकर पळून जातात लांब खरंच बाई मग? या आवाजाने हा बरं ऐका ना तुम्हाला दिले 500 रुपये समजा तुम्ही राखण करत जा जोपर्यंत व्यवस्थित होत नाही. ऐ, राखायला इथून नको सांगू मग? वावरात जा त्याला मका दाखवून हा, दे भाऊ. नाही तर तुझ्या शेजारी तिकडे साधा भाऊची मका आहे त्याचीच हा. राखायचा आणि पैसे नाही, तुझ्याकडून नाही. घ्यायचा मी दाखवायला जाईन म्हणजे मी पैसे द्यायचे आणि ते काय लोक शेतात जाऊन झोपतील काय चालते ना मग येऊन ते सकाळी दाखवायला उद्या सकाळी मग आज रात्रभर जर मध्ये घुसले मग काय करायचं न मग आज चालायचे चल 3 वाजता जाऊ आपण हा. बघायला हा त्याला दाखवून घे चल येऊ का मग झालं ना आता असं घाबरीत जाऊ नको आणि गो, मला ऐका ना. वाटलं लागलं लय सुगंधाला डुकराने आणलं म्हणलं अहो पण मी त्याला सांगितलंच त्याला फक्त म्हटलं त्यांना बोलून आण ते लय 150 नाही खरंच नाही नाही तो 150 आला नाही तो अतिशहाणा आहे आणि तो हुशार आहे तसे तुम्ही आले नसते माझे फोन का बरं नव्हते उचलले मग काय गरज होतं आज सांगायची फोन केलता हा कट केला तुम्ही ना श्याम्या म्हणत होता तिचं सदांकादा काम असते ए गप्पे काय काय बोलतो काय सायलेंट करा मग. सायलेंट तू अजून लावून बघ सायलेंटचे फोन चालत नाही येऊ श्याम्या तसा येऊ बरं तू जावा. घाल ना आता चल हा. जा. ए श्याम्या एवढा सौदा झालाय चहा ठेव ना मला वाटलं म्हणून मी परत पुढे सरकीला माग होईन काय नुसते कधी कधी बरं ऐका ना नंतर ठेवते चहा आता तुम्हाला ते शेतामध्ये दाखवायला चाललो का आपण तेव्हा चहा ठेवू आपण चहा घेऊन निघू जाऊ आता बरं चल जाऊ दे हा. कधी पाहायचं चहा. कधी पाजायची चहा 500 रुपये तेवढं ध्यानात ठेव चल हा यांना तर पैशाशिवाय काही सुचतच नाही मी ना एक काम करतो मी 3 वाजता जातो माका बघून येऊ. हा बघून ये आणि व्यवस्थित राखेव बरं का व्यवस्थित पैसे म्हणजे देणार आहे ती 500 रुपये ए श्याम्या असं बी तुला काय काम आहे तू चल ना मग माझ्यासोबत संध्याकाळच्याला येडा आहे का रे तू अरे चल ना निम्मा रोज घेऊन आपण दोघं काय होतंय असं बी तुला घरी काय काम नाही संध्याकाळ दिवसा दुकान बंद असतं चालू असते संध्याकाळी बंद असतं की नाही अरे पण कशाला बाबा तुलाच 500 रुपये रोज देणार आणि त्यात तुम्हाला 250 देणार हे बघ तुझ्या कष्टाचे हे तू रातभर जागणार आहे मला नको भाऊ तू कमाई बिमाई काही ऐ चल एवढं काय कमी काय असं लाख रुपये आहेत का काय ते तेव्हा मित्र आहेत आपण दोघं घेऊ ना 50-50 त्याला काय होतंय नको नको तसं नको भाऊ येडा आहे काय तू काय लवगी तसं करायचं ते मग एक काम करू ना संध्याकाळी मस्तपैकी आपण 150-200 रुपये खर्च करू मस्तपैकी 90 घेऊ मस्त ते रानात जाऊ मस्त एन्जॉय करू रात्री असं बी बघायला कोणी तिथं श्याम्या सांग ना आयला पण भाऊ नको भाऊ तू शेजारी झोपायचं म्हणलं तुला लय घालसावे टांगड्या टाकायचे ए, मग काय एवढी इमानदारीने राखायला दिली मग तिथे जाऊन तांगड्या टाकायचे का आपल्याला आता अजिबात झोपायचं बेपायचं नाही येडाय का काय तसं नाही भाऊ थोडी 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 लाईट- 12 एक वाजायचे आपल्या दोघांचा आवाज ऐकून गप्पा ऐकून डुकर गायला येते रानडुकर एवढे 2 असतात जमत अशीच रात्र निघून जाईल कळायची नाही काय आपल्याला हा. मस्त निवांत वातावरणात घेऊ मग झोपायचं नाही आपण ए हा, तगडी टाकायची नाही सांगून ठेव तू एखादा विषय लांबीला तर किती लांबी तो भो अय श्याम्या पण डेपुटीकडे काय काम आहे येडा झाला का तू आपण जायचो तुझ्या रानडुकर हाणायला एखाद्या रानडुकरांनी दिली धडक मग आपल्याला त्याच्यापेक्षा आहे ना डेपुटीकडे बंदूक नाही का बंदूक घेऊन जाऊ येड्या 2 बार केले का डुकर आसपास यायचे नाही तुला सांगतो मी अरे असं एक बार काय फिनिश येडा का कोळा डेपुटी घरी नाहीत भाऊ अशी बी आयला भो डेपुटीला जर माहित पडलं ना ते आपल्या मागून गोळ्या घालायला बसलेच नकोय बाबा ऐकून घेऊ ना कोण आपण येडे का काय डेपुटीने मग फोन केला तर तेव्हा काय म्हणले तो विचारलं ना फोनवर आहेत का घरी ती नाहीत ना घरी फोन करून आपण त्यांना परत हा तुला बोलायचं बघ फोनवर मी काय बोलणार ना डेपुटी सोबत अरे मी बोलतो तू नको टेन्शन घेऊ हा हॅलो हा कस काय मजा चालली मोठे मोठी हा हा आठवण झाली गाव सुन सुन वाटत मी म्हणलं कुठे देपुटी बघा फिरायला कुठं कुठं फिरायचे स्टेटस दिसते तसे तुमचे पण म्हणलं जरा फोन करून विचारावं होय मी म्हणलं का विसरले आम्हाला तिकडे कन्याकुमारीला गेले नाही गावातले लोक कसे परवा दिवशीच ना ध्यान आलं कन्याकुमारीला समुद्रात मासे बघितले होय आणि तो आठवण झाली म्हणलं आता मासे असले शामरावने सूर मारला असता माशाचं नाक नका घेऊ आता घटस्थापना झालेली आहे जाल्याचं नाही आलं का अरे मग काय झालं बा काय झालंय काय नाही डेपुटी आम्हाला करमत नाही येताना एक आणा मग मासा मला ऐका अरे आता कन्याकुमारीवरून मासे आणायचे म्हणलं इथपर्यंत दिवस नुसते काटे शिल्लक राहते चालबा हा आणि डेपुटी
हा तुम्ही आहे ना ती बंदूक जपून वापरा बरं का तिकडं नेलेली आहे ना. बंदूक जपून वापरा म्हणलं तिकडे नेलेली आहे ना. नाही बंदूक कशाला इकडे काय आणायची काय लोक रेल्वे स्टेशनवर याच्यावर बंदूक धरतील हा खरंय 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 बंदुकीची. नाही खरंय खरंय डेपुटी मी काय म्हणत होतो मग डेपुटी घरीच बंदूक आहे ना तर मग आम्हाला आहे ना ते एक मका राखायसाठी लागत होती 2 बार करायचे होते फक्त. म्हटलं मग घेऊन जावा हो मकानी लय त्या डुकराने लय हौदास मांडलाय हो अख्खं वावर खराब केलंय मग तर मकानी द्या. नाही ती बंदूक तुम्हाला नाही चालत यायची इंटरनॅशनल बंदूक आहे ती माझ्याशिवाय कोणाला नाही चालत यायची. उरफाटी बिरफाटी तर गोळी घालून घेतात मागून. मी एक काम करा ना बिगर गोळ्याची का व्हायना द्या निश्चित बघितली तरी डुकरं पळून जातील. कसं काय पार करता तुम्ही उगाच आपलं. बाहेर कशाला करायची डुकराला दिसली तरी डुकरं पळून जातील ना. नाही डुकराला बंदूक दिसायला डुकर आहे ना बंदुकीचा मुखा घेऊन जाते पार जर झाला तरच डुकर घाबरतील. ऐका ना तुम्ही डेपुटी हो डेपुटी इज्जतीचा प्रश्न आहे राव. मी लय मोठ्या मनाने सांगितले डेपुटी लगेच देते म्हणून बंदूक मला असं ना करू. डिकेला सांगा गोळ्या काढून घे बंदूक दे म्हणून. फिरायला आलोय काय कुठं नाही चालले तुमचे. तेवढं सांगा दिला असं नाही मी आलो असतो पार करायला. नाही काही नाही तेवढं सांगा फक्त हा. आणि करा मजा करा एन्जॉय करा तुम्ही एकदम अजिबात टेन्शन घेऊ नका. बंदुकीला हात नका लावू. अरे तुम्ही सांगा तेवढं फक्त हा. ठीक आहे ऐकलं ठीक आहे. ठीक आहे नको म्हणून ना डिगू शेट म्हण काय डिगू शेट काय चाललंय. काय श्यामराव लय सताळ काय नाही बा म्हणलं डेपुटी नाहीये तिथं. हा. हा बा व्यवस्थित चाललंय नाही काही गरज आहे का बा जाल्या श्याम्याची मदतीला म्हणून म्हणलं चला विचारावं डिगू शेटला येऊन. मला वाटलं जेवायला बोलवलं काय कोणी आता मला जेवायची पंचायत आहे. होय हा. कशाला टेन्शन घेतो तू मग. मग हा? हा आम्ही असलं काय टेन्शन घ्यायचं तो. चालतंय ना. तू काळजीच करू नको दुपारचं जेवण माझ्याकडे आणि संध्याकाळी याच्याकडे. हा, तुम्ही तर दिवसभर सुद्धा ना वहिनी दारा पडे राहते म्हणजे जेवायला तसं. अरे तुला काय करायचंय तुला भेटला म्हणजे बास ना आम्ही कुठून ना आणू तू आम्ही खाऊन तुला खाऊ घालू ना. मग डिगू आपला माणूस आहे. नाद नको करू. हा दिग्याला आहे ना संध्याकाळी मी काय पाहिजे ते देईन. हा बरं डेपुटीला आमचा फोन झालाय ते आता बघ आपण सुगंधाकडे जेवतो ना आपण तिचीच मका राखायची त्याच्यामुळे ती म्हणली म्हणलं चला भाऊ आपण काय करू डेपुटीची बंदूक घेऊ आणि 2 बार करू संध्याकाळी डुकरं यायचे नाही बरोबर की नाही म्हणून तेवढं काय कर डेपुटीची बंदूक इथं ते म्हणले घेऊन जा करून नाही डेपुटीला भाऊ, सांगून. ते आल्याशिवाय नाही. अरे फोन झाला आमचा. कॉल दाखवून केलेला. हे बघ तुला खोटं वाटत का हे बघ आजच्या एवढ्यात फोन झालाय डेपुटी म्हणले बघ. हे बघ आहे का काय? डेपुटी अरे 5 मिनिटं फोन चाललाय आमचा ते म्हणले काय हरकत नाही घेऊन जा बंदूक तुम्ही बिंदास तुम्हाला येते चालली तर तुम्ही माहिती त्याच्यामध्ये. हा जत्रात पाहिलं कशी फुगे फुडे हा, ते- ठॉय ठॉय ठॉय. जत्रातली वेदली आहे ती पुढे एवढे राहते मला तुमच्यावर भरोस नाही मला फोन लावून द्या. काय गरज नाही डिगू कशाला फोन नाही लावतो. नाही नाही आणि डेपुटीला आम्ही हात फिरायला लावलाय. गेलेली आहेत. 2 मिनिटं उचकत येतो यावर. नाही नाही त्यांनी सांगितलेलं आहे भाऊ खेळा तरी माझा आला ना माणूस तरी मला फोन करायचा त्यांना मानू कॅमेऱ्यात दिस- जाल्या शाम्या नाही. अहो कॅमेऱ्यात दिसतोय त्यांना मग ती उद्या दिली तर त्यांना लय नको आम्ही म्हणतोच ना शहाणी माणसं आम्ही फोन लावलाय म्हणून. मला हा आहे. अरे फोन तू थांब ना विचारून तर घेऊ. हॅलो हॅलो अहो डेपुटी येत आहे सतळ दारात आपल्या कोण आलं हे श्यामरावजी आल्या काय म्हणते तर ती बंदूक दे म्हणते डुतरा आणायला. बंदूक बिंदूक देऊ नको त्याच्या नादी नको लागू मुग काहीतरी कुठाने घालते ते. अहो डेपुटी ऐका ना राव अहो द्या ना तुम्ही राव काय तुम्ही टेन्शन ना घेऊ. अरे श्यामराव ती डुकराची बंदूक नाही ती घाबरायची बंदूक नाही दादा ती आमच्या आजोबाची बंदूक आहे मोठी. अहो हवेत गोळ्यावर करू आम्ही काय डुकराला थोडी थांबणार आहे तुम्ही टेन्शन नका तुमच्या काय आळी येऊ देत नाही आम्ही. दादा तसं नको करू हवेत गोळीबार करायला वगैरे ना लागली गोळी पडलं तर माझ्यावर नाव आली मला तिथं चांगलं शांत मनाने हेडू दे जाशील मला किरकिर नको घालू माझ्या मी त्यांना तेच म्हणलं डेपुटी आल्याशिवाय तो मला इथं झाडाचं पान नेऊन जाणार नाही मी. नाही तिथं जाऊ नको तू हलू नको आणि बंदूक काय बोलून द्यायचं मला. अरे ते म्हणले ना हलून देऊ नको आम्ही हालीत नाहीत फक्त बंदूक दे. नाही ते नाही म्हणजे मग आपण त्याला डोत लावायचा. काय डेपुटी येत राव. बाबा मला माझ्या मालत्या पुढे जाता येत नाही मी परत फोन लावून विचारतो. नाही काय गरज नाही कशाला नाही नाही. अहो तुम्ही पोस्टर राहिली एवढं तसं म्हणजे काय नको, काय गरज नाही जाऊ दे. माय नोकरीचा प्रश्न आहे दिलं जाडून तर उद्या युबी लिस्टरची नोकरी. ओ यांचं काय राव ये म्हणते बंधून दे राव म्हणून. अजिबात देऊ नको बंदूक त्यांचं ऐकू नको काही अहो गोळ्या काढून देणार राव बंदूक. गोळ्या काढून काय डुकराला काय फोटो दाखवतो काय बंदुकीचा. अहो बंदूक दाखिला मग पळून जाते ना आम्हाला शिंगाने नाही मारायची ती डेपुटी. झाल्या ती आहे ना बंदूक डुकर घाबरायची नाहीये ती मोठी बंदूक आहे लांब तिथं जातो बाहेर जातो यांना काय चालणार रे दुसरी असती यांना काय चालणार रे बंधू ये म्हणते जत्रातली बंदूक आहे ती. ए, ते
आणि बंदूक आहे ना उगा देऊ नको, त्यांना माहित नाही चालवायची, तिची वेगळी स्टाईल आहे चालवायची. हा ये डेप्युटी शिवाय तुम्ही चालित नाही तिला, हा, कळलं आणि ना? तू देऊ नको त्यांना, कुणाला लाव तिथून. आणि नाही, नाही. तू म्हणू तिथं थांब हा इधरची मी चला सुटा. आणि ते आतलं घर लावून घे बंदुकीचं. हा मी देतो बरोबर लावून, तुम्ही जरा मस्त एन्जॉय तिला ठेवू का? हा. हो डेपुटी काय राव, ठेवला चल हे नाही देणार असं. लईच बंदुकीवाले झाले राव हे. निघा. हा? टाटा सुटा. भाई ही मका तर आज जास्तच हे झाली, कालच्या पेक्षा आजचं जास्त नुकसान झालं. आणि यांनी काय केलं इथं येऊन, आले का नाही मका मध्ये? भाई 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 100% आले नाही इथं. बघते त्यांना कुठं जाऊन बसले. झाल्या काय परवडा नाही रे भो हे काम. हा? अरे मला वाटलं रानडुकरापेक्षा तो ताकद जास्त आहे, रानडुकर पलटू पलटू हाणशीन, रानडुकर दिलं सोडून मलाच पलटी केलंस तो. आला मध्ये मग उचलून टाकला, तू एवढा लागला, मी पुढं पाहायला लागलो, डुकरांनी मला आपटीला. मला अरे पण बघायचं ना, मी काय रानडुकर होतो का, तुला कळलं नाही का? अंधारात दिसतंय वय गोर आहे का काळ आहे. अरे मग कमी प्यायची ना भाऊ, प्यायच्या नादात मला उचलून टाकलंस तो. अरे 500 रुपयाच्या नादात 1000 रुपयाच्या पट्ट्या, तो 500च्या पट्ट्या, 300 रुपयाची क्वार्टर, आणि आता 2-4 दिवस दुकान बंद राहील ते वेगळंच. दांबड झोकत आहे माझं, नको वाट करू माझ्या डोकं बरं. मग डोळा नीट राहतो का नाही काय माहित आता. माय माय आहे का काय बघ रे जागे. तो चांगला आहे भाऊ. हो तुम्हाला दोघांना काही कळतं का? खुशाली इथं आरामशीर बसले, तिकडे सगळं माझ्या मकाचा धिंगाणा झालाय. अहो पैसे देऊन पंचायत 500 रुपये जाऊन माझ्या मक्याची वाट लागली. कोण भरपाई बघितलं करेल? बघितलं का झाल्या. बघितलं. अरे इला हिची राऊंदळलेली मका दिसली, पण आपल्या दोघांचे थोबाडे राऊंदळलेली दिसा ना तुला. अयो काय झालं तुमच्या काय झालं, आयुष्यात पहिल्यांदा प्रामाणिकपणे काम करायला गेलो, मका राखायला गेलो. अरे एक रानडुकर वावरात घुसलं, म्हणून आम्ही म्हणलं अरे आपण 2 येतं, टेन्शन नाही घ्यायचं, दोघं आपटो आपटो आणू. कशाचं काही त्याला धरायला गेलो त्याने आम्हाला दोघाला आपटो आपटो आणलं ना, डोळा गेला, याचं थोबाड फुटलं. ते रानडुकरांनी या डुकरांना हाणलं. मग काही म्हणा बरं का, काय एक रानडुकर तुमचे 2 डुकर म्हणजे दोघांवर भारी पडलं असं म्हणायचं. बघितलं का, अगं बाई दवाखान्यात 1,500 रुपये खर्च झालाय आमचा, दुकान बंद ते वाहिली जाता. तिथे डोळा बी जातो का काय माहिती आता. पंचायतच झाली, काम सांगून सगळं अंगलटच यायची काम आहे. एक काम पण नीट केलं. बरं मी काय म्हणते, मग तुम्ही घरी जाऊन आराम करा. इथं काय करता तुम्ही? अगं घरीच होतो, घरी कर म्हणा म्हणलं जावा गावात बसाव जरा हवेला, लोकांची सहानुभूती तरी भेटन. तू ये ना पहिले तार कंपाऊंड करून घे बाई त्या डुकरासाठी, आमच्यासारख्या जीव नको घेऊ. पहिले कर भो माका राहून दळू दे. तुम्ही काय फुकट नव्हते गेले, तुम्हाला 500 गोड लागत होते म्हणून गेले. तर जाऊ द्या आता, जा तुम्ही आराम करा. मी जाते घरी, बघते काय करायचं. तेवढं बघ 1500 जमलं तर दे पाठवून. कुठून द्यायचे पैसे नाही हो माझ्याकडं, तेच 500 मी लोकांकडून उसने घेऊन दिले होते. अरे 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 झाल्या उघड्यापाशी तुला लय पुळख येतो साधा का ते सुगंधाचा. माय पट्टी सुटली का काय रे? सुटली का काय? अरे रक्त यायला लागले त्याच्यातून, वर ते बरं झालं. दाभाडा हागत येतो होतं खालून दात. पहिल्या काळात डॉक्टर होता का काय? चल भाऊ घरी आता आराम करू थोडा. ती काय द्यायची का पैसे आणून आपल्याला. अरे 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 झाल्या, इथून पुढं रात्रीचे काम घ्यायचे नाही रे भाऊ. कम रात्रीचं एकच काम, कोणतं? गप गुमान घरी झोपायचं. बायको नाही ना घरी. चल भाऊ. पारे अय पारे, साधा कादा आवाज मारली का घरात बसती भो. काय झालं ओरडायला? नवऱ्याचं आवरलंय का काय झालंय बघायचं. चला आण पटक्यात नाश्ता, मला जायचंय बाहेर. होय, थांबा. तुमच्यासाठी ना तुपातला साजूक तूप असतं ना, हा. त्यातले पोहे बनवायला लागले. काय सांगते, तुपातले पोहे? अरे वा, तर ये ना घेऊन, मला आवडते. पारे काय शिरा बनी ती, तू तुपातला नाद करू नको, तसे पोहे केले असते. आज फर्स्ट टाइम तुपातले पोहे काय. चला आण आण. काय बघ ती. हा, काय बघती, अजून काय वाटत पण नाही. कुचक बोललेलं सुद्धा तुम्हाला लाज वाटेना. काय? त्या घरामध्ये काहीतरी. अरे हाय ना साखर आहे, अजून काय पाहिजे तुला? कोण म्हणलं साखर आहे घरामध्ये? कालपासून साखर संपली, चहापत्ती संपली, घरात काय सुद्धा राशन नाही. अरे मग काय खाती का काय? एक कुलू साखर, काल पावशेर साखर आणली होती मी. कधी आणलेली हो? कालच्याला. अहो 3 दिवस झालं तुम्ही पावशा साखर आणून. का खोटं बोलताय? हा,
3 दिवस झाले आणलेलं आणि त्याच्यातलं एक कप मला चहा पाहिजे लागली सांगायला. तुमचा कप दुसरा असतो ना सदा ना कदा भरलेला. तुम्हाला घरातले कप नाही लागत, तुम्हाला बाहेरचे कप लागतात. ए बाबा माझ्यासोबत काय तोंडू नको. तू एक काम कर, श्याम्याकडे जा आणि घेऊन ये भो काय लागेल तेवढा किराणा. तुम्ही मला पैसे द्या ना. कशा माझ्याकडे आता पैसे नाहीत. श्याम्याकडे आपलं खातं आहे ना, जा ना, ये ना घेऊन उधार. आणि त्यांची पहिली उधारी आहे त्याचं काय? अहो आधीच 2000 रुपये उधारी झाली, कोणत्या तोंडाने जाऊन त्यांना मागू? तू लगेच लागला का तुला मागायला? तू इथंच नाकाने वांगी सोडली ती रे. तुम्ही मला 300-400 रुपये द्या, असतील की खिशात का नाही तर? बघ बघ आहेत का? असल्यावर दिली नसते का मी पारे तुला पैसे. तुमच्या आणि परवा दिवशी 500 रुपये कामाचे आलेले काय केले? रे गेले माझे खर्चून. राहते तुझे 500 रुपये हा. दे रे पंचा दे ठेवून. वेळच पुरले नसतील ना तुम्हाला. द्या लवकर पैसे, मला काय माहिती नाही, घरामध्ये काय सुद्धा नाही. मी सकाळपासून चहा सुद्धा घेतलेला नाही. ए, श्याम्याकडे जाऊन घेऊन ये भो, लय वैताग वाडी करते भो. या माणसाला ना बघते आज आण पाणीच देत नसते. काय म्हणतो रे बहिणी? काय नाही, जरा 1 किलो साखर, 1 चहापत्ती आणि साबण आणि 1 गुळ द्या आणि रवा अर्धा आणि पोहे अर्धा द्या. बस एवढंच? हा यादीच करायची होती ना मग. नाही आता तात्पुरतं एवढंच द्या, परत यादी करून आणते मी. होय. हा बरं मागचे आपले 4500 रुपये ते आणलेत का? नाही आहो नाही आणले. अहो मग उधारी नाही कसं काही दिवस सामान तुम्हाला मग मी आता. बरं आताचे रोख तरी आताचे रोख आहेत का? नाही आताचे पण रोख नाही, आता पण उधारच न्यायचं होतं. हो रुपये कसं शक्य आहे हो मला सांगा बरं. देते ना मी, कामाचे आले ना मी लगेच सगळे पैसे देते. सगळं खरं आहे तुमचं, पण तुम्ही विचार करा, एक तर पहिले 3 महिने झाले ती 4500 रुपये उधारी आहे, आता परत तुम्हाला शिपाचे सामान द्यायचं म्हणजे झाले 5000 रुपये. दिवाळी तोंडावर आली आहे, मला सगळा किराणा भरायचा आहे. असं जर 3 महिने उधारी नाही आलं तर मग धंदा कसा चालेल सांगा बरं तुम्ही. हा तुमचं बरोबर आहे, पण आता डेपुटी घरी नाहीत ना, डेपुटी कुठं तर गेले ते. हां डेपुटीचं काय? त्यांच्याकडनं मला पैसे घ्यायचे होते, पण मी त्यांच्याकडे गेलेच नाही. ते त्यांच्याकडनं घेऊन मी तुम्हाला देते, मग त्यांना मी फेडेन पैसे. नाही मग एक काम करा, तुम्ही ना डेप्युटीकडून पैसे घेऊन या, काय लागेल ते घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. पण आता नाही देऊ शकत मी तुम्हाला उधारी, कारण मलाच मालाला पैसे नाही येत, पुन्हा अजून माल द्यायचा, पुन्हा आणायचा कुठून मी. मला माफ करा रुपये तुम्ही, म्हणजे वाईट नका वाटून घेऊ, मला माहिती आहे परिस्थिती, परंतु माझी पण परिस्थिती सध्या फार बिकट आहे. नुसतं मग पावशेर साखर आणि चहापत्ती तरी द्या. नाही काहीच नको, ते उधार म्हणायलाच नको दिलं म्हणून मी काही नको, ते तत्वात नाही बसत. ते पहिली उधारी द्या, पुढं किती न्या, काय माझं म्हणणं पण नाही. तुमच्या मित्राच्याच घरचं आहे की, कुठं लांबचं आहे, देतो की आम्ही कुठं मला जाणार माहिती नाही. आहे जालू माझा मित्रच आहे, सगळं खरं आहे, पण त्याला कळायला पाहिजे ना की मैत्री आणि व्यवहार कुठेतरी थोडं जपलं पाहिजे. 3 महिने नाही शक्य होत ना मला बी. वर व्यापारी माझे मित्र नाहीत ना, आणि जरी असले तरी ते म्हणतात हे बघ मैत्री बाजूला व्यवहार बाजूला, आधी मागचं दे आणि पुढं सामान भर. आता मला तर भरावंच लागत. अहो पण कामाचे पैसे लगेच देते मी आणून. नको, मला माफ करा तुम्ही, कारण मी उधार नाही देऊ शकत तुम्हाला आता. साखर चहापत्ती पण नाही. नाही हो डिगू भाऊजी, काय वहिनी? काय करताय इथं? काय नाही, आवर चालू होती. बोला ना, काय म्हणते? बरं चला ना जरा डिपुटीला आवाज द्या ना. डेपुट नाहीत ना तरी काय हो? अयो मला अहो त्यांच्याकडनं उसनं पैसे घ्यायचं होतं. काय मी कामातनं कट करून घेऊ द्या की त्यांनी परत. चल तर तेवढं बोला ना त्यांना. अहो, असते तर म्हणलं असतं वहिनी, पण ते बाहेर दिलेले आहेत सध्या. खरंच डिपुटी नाही? नाही ना. मग वहिनी साहेब असतील ना, वहिनी साहेबांना बोलव ना मग. अहो, नाही ना, दोघं जोडीनं दिले तारे पाहुणे तिथं. अरे देवा, माझ्याकडे खर्चायला पैसे नाहीत अहो, काय करू, माझं डोकं चालं ना. बरं एक काम करा की, तुमच्याकडे 1000 रुपये असन द्या की मी दिन तुम्हाला कामाच्या आल्यावरती. वहिनी माहिती असते ना, मीच तुम्हाला म्हणायची आज दिली असते, पण तुम्हाला माहिती ना डेपुटी मला 100 रुपये देते. अहो असतील की साठलेले, आता एवढं त्यांच्याकडे काम करता पैसे नसतात वय तुमच्याकडे? नाही खरंच नाही ना वहिनी, असते ना, मी खरंच दिले असते. बघा की कोण मित्र बित्र कोणी देत असन तर. कधीच्या काळी मी तुम्हाला पैसे मागितल्यात तेवढं सुद्धा तुम्ही मला मदत करा नाही. लय अडचण आहे मला, लय म्हणजे लय, काय सांगू तुम्हाला अडचण. तर आता पाहिले असते, पण घरी तोंड नाही, पण राहताना तोंड नाही नाही इथं, असा विषय नाही. जाऊ दे आता, नाहीच म्हणल्यावर काय तुमच्याकडं पण. तेच नाही, करायचं आहे तरी ऍडजस्ट उडत. आता आम्हाला ऍडजस्ट करावंच लागेल. बरं खरं नाही ना पण? नाही हो, नाही खरंच नाही. कुठे जाऊ आता काय बाई, डिगू भाऊजीला म्हणलं तर डिगू भाऊजीकडे पण नाही, आणि ऐन टायमिंगला आता डिपुटी पण घरी नाही. करावं तरी काय? आणि श्याम भाऊजी कवर उधार देणार आहेत, कुणाला तरी उसनं पासनं मागाव. बरं मागितलं तर लोक कवर देणार आहेत ती, आपल्यालाच कायला काहीतरी करावंच लागन.
करावं काय आता? बरं घाण ठेवावं म्हणलं तर तेवढं आपल्याकडे ऐपत पण नाही. घरामध्ये ना काय ठेवायलाच काय नाही, तर ह्या माणसाने सगळं पिऊन घालवलंय. देवा, आता काय ना काय तर मार्ग दाखव बाबा तू. आणि पाण्यानं नाही जीव निसता हे झालंय. हो बघते काहीतरी आता. सुगंधाताई, ओ सुगंधाताई, कुठे गेल्या बरं बाई? काय ग रुपे? बसा की. काय ग सकाळी सकाळी आज इकडे? अहो तुमच्याकडे एक काम होतं. माझ्याकडं काम? हा, कसलं? करचाल का पण? अगं पण काय काम आहे ते तर सांग पहिले. हे माझं गळ्यातलं धरा हा, आणि मला 4,000 रुपये द्या. हे 10,000चं आहे, पण मला 4,000 रुपये द्या. तुला एवढी काय नाड पडली पैशांची का तुला पार माझ्याकडे मंगळसूत्र आणून द्यावं लागलं? अहो लय गरज आहे मला, तुम्हाला काय सांगू आता. अगं रुपे, तुला हे कळतं का? पैशासाठी गळ्यातले मंगळसूत्र म्हणजे हे आयोचं लेणं असतं हे, आणि हे असं ठेवून पैसे होऊन जातं व्हय कुणी? आता काय करू मग? असं कोणी पैसे देत नाही. मग तुम्ही तरी मला असे पैसे द्यायचं ना, आणि तुम्हाला भरोसा राहीन की बाबा रुपीनं पैसे नेल्यात म्हणल्यावरती महागारी मंगळसूत्र तरी न्यायला पैसे आणलंच. प्यार से मैं छुपाई छू. आले आले जावचे हिंड फिरे झालं भाऊ आले. अय नीट बोल. हिंड फिरत दिसतोय का तुला? माझं काम होतं तिकडे, पार तिकडे गेलतो मी, आणि तू असं काय बोलतो टपुऱ्या आणि डोळ्याच्या? काम होतं त्या 500 रुपये त्यामुळे आलं तर. अय ते नक्की सांगू मला. एवढं जुराळ मला पैशाच्या बाता करतोय तू. तुझ्याकडे आहेत का पैसे? ते मी पैन घरी लक्ष दे. अरे स्वतःची बायको किराण्यासाठी लोटातड आपलं मंगळसूत्र दान ठेवून राहिले. अरे स्त्रीचं देणं असतं ते. काय स्त्रीचं देणं मंगळसूत्र लेणं लेणं वय? काय बस नका काही सांगत लागला मला सांगायला. ती का म्हणून ठेवी मंगळसूत्र घाण तर ठेवीन म्हणजे? अरे तो पर 10 रुपये आत संसार उद्ध्वस्त लावला, मग हाय त्या बायाला खायला. तू एवढा मोठा लागला काय मला ज्ञानाच्या गोष्टी पाजायला लागला? चल निघ. मंगळसूत्र दान ठेवणं म्हणजे स्वतःचा नवरा दान ठेवणं. थोडे ना डोक्यात भरपाड, अजून त्या दिवस गेले नाही. अय लय नको ज्ञान शिकू. चल निघ. मी माय बघन ती कस काय ठेवती नवरा घाण. बघतोच मी जी आलेला घाण ठेवी ती. वहिनी दिल्या बरं का सगळ्या वस्तू? हा हा. शान संचित का काय स्वतःला झालंय काय करा का रे गाजरावणी तोंडाची माझ्या बायकोला कोण तो असं केलं रे? तो काय बघतो आला 10 रुपये? मग आलो पिऊन. तो का पैसे दिले काय? पैसे मी नाही दिले, पण तुझ्याकडे होते ना 10 रुपयाला पैसे, मग बाद झालं. दुसऱ्याचं काय करायचं तुला, आहे की नाही? ए ज्याला लय खंबीर आहेत ते जाऊ दे मरू दे. तो माझ्या बायकोला किराणा का नाही दिला सांग मला आता? का द्यायला पाहिजे मी सांगा बरं भाऊ तुम्ही? का द्यायला पाहिजे म्हणजे मला घरात खायला नाही, तो मला थोडा फार किराणा उधार दिला तर मरशिंग काय? हा बरोबर आहे ना. म्हणजे तुला घरात खायला किराणा नाही म्हणून मी उधार द्यायचा, मग? आणि तुला प्यायला दारूला पैसे आहेत. अरे जाल्या नाही, जनाची थोडी मनाची तरी पाळ जरा, लाज घे जरा डोक्यात जरा. ए आजपर्यंत तू पैसे बुडलेत का? असे बुडलो आणि काय बोलतो? रुपया ह्यो जे आल्या तुला तोंड मारतोय, आणि तुम्हाला उधार सामान का नाही दिलं? तू श्याम्या लय बेकार होईल बरं का. असं ना? हा तू कधीच चांगलं नाही होणार. तू हो काळा नाही कसा असतो, काळा साप तसा फारकाटलेला साप आहे. या सापाने एकदा का फडी काढली त्याचं वाटलं झालं म्हणजे झालंच. हा खरंय काळी जीभ आहे माझी. तुझं दुकान आहे ना सगळं झाडू पिरण जाल्याला नाही दिलं उधार ते म्हणून. सदा भाऊ फक्त मला म्हणत असते तू वरून गोराना आतून काळा आहे, पण त्यांना कुठं माहिती गावात आपल्या सरपटणारा नाग आहे म्हणून एवढा काळा आहे की नाही? नाही, तू काळाची आतून, मी वरून काळा आहे. त्याच्यामुळे तू वाटूळ होईन जे आलेलं नाही दिलं ना, तू वाटूळ सगळं दुकानात कुलप लागते कानाकडे. हा बघून घेईन मी. असं ना? हा. अरे भाऊ 3 महिने झाले, मागचे 4-4.5 रुपये उधारी आहे, ती देत नाही तू, आणि पुन्हा बायकोला पाठवतो उधार मागायला. लाज वाटायला पाहिजे. तो यायचं ना, सांगितलं असतं मी पाठायचं. लोकांचे प्रपंच मोडी तू लुटतो. तू गावाला सांगा मी ठोकून सांगणार गावाला, श्याम्या लुटितो, श्याम्या गावाला लुटितो. कोणी? नाही मी नाही सांगितलं बाबा. का गे सुंदरे फुसके ते फोन ठेव. तर ठेव. मी कॉल करते. काय हो? काय म्हणजे लय सुंदरी झाली काय तू? नीट बोलाय. काय चाललंय तुमचं? नीटच बोलतोय जाब्या जाल्या ह्या तोंडाने नीटच बोलतोय. किती वाचतोय हो, किती पिलेले हो जालू भाऊजी तुम्ही. ते बाकीच्या नको भाकड कथा सांगू या जाल्याला.
जाल्याच्या बायकोचं मंगळसूत्र तो घाण का टाकलं हे उत्तर दे मला आत्ता लगेच. अयो तुमच्या बायकोचं मंगळसूत्र गाण टाकलं म्हणून तुम्ही इथं आले का? मग अहो तुम्हाला एवढीच तुमच्या बायकोची कड आहे तर मग चांगले काम करावं, घरामध्ये राशन पाणी भरावं, कशाला त्या बायकोला मंगळसूत्र घेऊन गावभर फिरावं लागल? हा तो मी काय करू, तुला काय करायची? हे मंगळसूत्र घाण का टाकलं? मी हे फिरत दिसतोय का तुला? मग तुम्ही हिंड फिरे नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही मी माझं टकुर फिरू नको, मी तुला ना सोडित नसतो आज. तू मी अजिबात काय झालं तू काय बावड झाला काय तू? आम्ही बावळट झालो, ज्याला बावळट झालाय. शामराव केव्हाचे माझ्या गावभर माझ्या मागं पळत होते, मारू लागले मला यांनी. बाई ह्या बाबाला करावं तरी काय? आता काय घोळ घातला. दाढी दोन ठिकाणी कशाला घालतो रे? अक्कल आहे का तुला? घालतो ते का माझ्या बायकोचं मंगळसूत्र ते दोघांनी घाण का टाकलं? काय झाली तुम्हाला? तू गप्पस, तू मंगळसूत्रांनी घाण टाकलं, काय संबंध आहे घाण टाकायचं यांचा? हा मग काय करू? आ घरामध्ये राशन नाही, कोण उसने पैसे देत नाही, कुणाकडे जाऊ मग मी? तुम्ही तर असं पिऊन निसतं गावभर हिंडता, मग काय करायचं मी? काय करायचं म्हणजे हा? ज्याला तोंडाने सांगायचं. अहो अक्कल आहे का तुम्हाला? हा मंगळसूत्र घाण ठेवू नाही तर काय करू? का तर दारोदारी जाऊन भीक मागायची होती मी. काय करत होती तुला? आणि श्याम भाऊजींचं काय चुकलं हो? हा रोज कुठवर त्यांनी उधार द्यायचे, पहिलीच उधारी त्यांची बाकी होती. आणि सुगंधाताईला तुम्ही बोलताय. अहो सुगंधाताईकडे मी गेले ना, त्यांना म्हणले हे मंगळसूत्र धरा आणि मला काय 3-4 हजार रुपये उसने द्या. ते एवढे चांगले आहेत ना की त्यांनी माझ्याकडनं मंगळसूत्र सुद्धा घेतले नाही. मला म्हणले रुपये इडी आहे का तू? अगं हे बाईचं आयो असतं आणि ती घाण ठेवतीचोय. काय 3-4 हजारच लागायचेत ना, असे बाईनं काढून दिले आणि तुम्ही त्यांना बोलताय का? हा तिथून मी श्याम भाऊजीकडे आले. श्याम भाऊजीला म्हणलं हे घ्या 3-4 हजार रुपये आहेत माझ्याकडं. ते म्हणले कुठले आले? तर म्हणलं काय नाही, सुगंधताईकडे गेले आणि मंगळसूत्र घाण ठेवलं, पण त्यांनी घेतलं नाही म्हणलं. त्यांनी मला म्हणलं की बाईचा ऐवज आहे, माझ्याकडे घाण नको ठेवू, पण हे 3 हजार रुपये दर आणि जेव्हा तुझ्याकडे येतील ना त्यावेळेस मला दे. पण तुम्हाला माहितीये का, श्याम भाऊजी मला एवढं कठोर बोलले होते, पण त्यावेळेस त्यांनी मित्रत्व दाखवलं. ते काय म्हणले माहितीये का, की माझ्या मित्राच्या बायकोवर आज वेळ आली मंगळसूत्र घाण ठेवायची. म्हणला रुपाताई हे पैसे मला नको, तुम्हाला काय उधार न्यायचंय ते न्या आणि पहिलं ते सुगंधताईचे पैसे देऊन या, का तर त्या पण एकट्या असतात म्हणून. आणि तुम्ही त्यांनाच बोलताय होय? हा ए बाबा झालं भाऊजी. सारखे मित्र आहे ना, प्रत्येकाला असावऱ्या सुख दुःखात आहे ना, प्रत्येकाला साथ दिली पाहिजे. बरोबर आहे. दारू पिऊन यायचं, आधी काठी घेऊन मागं लागायचं आणि मग पाया पडायचं. अरे सोड बाबा हे धंदे. हा? त्यापेक्षा जरा काम संसार धंदे कर. करा ना. मला नव्हतं माहित, काय माहित नव्हतं? ते जिग्याने मला भडकून दिलं. जिग्यासारखे ना प्रत्येक गावात एक एक माणूस असतो, प्रत्येकाला भडकून देतो. अरे बाबा पण डिगा जरी आला असला मध्ये तर तुला मेंदू दिलाय ना देवानी, प्रत्येकाला अक्कल दिलीये. आपण आपला संसार करावा, दारू नाही प्यावा, काय घरात कमी जास्त पडलं ते बघावं आणि बायकोला कुठं पाठवण्यापेक्षा स्वतः माग ना जाऊन. अहो पण मागायची गरज काय? यांनी जर नीट काम केलं तर ती कशाला लोकांच्या मंगळसूत्र घेऊन जाईन? आता आपण होतो म्हणून, नाही तरी दुसरीकडे घाण ठेवायची वेळ आली असती. आलीच असती. कोण दिले ते पैसे? मी माझ्या तुमच्या रुपयात देऊन टाकीन काम करून, पण तू वेळेला मला दाखवून दिलं मित्रा. पाहिलं का आजी, असे लोक असतात दारू प्यायची आणि पुन्हा येडेवणी करायचं. सुधारणार नाही का हे असे लोक? हा चल सुगंधा आपलं जाऊ दी, हा जा घेऊन पारू त्याला. चला आजी. आधी गावभर तमाशा करायचा आणि परत लोकांची माफी मागायची. आणि हो का इथं हे आई गळ्यातलं. आणि आता तरी कमवायला शिका, रोजच असं मी लोकांच्या दारात पैसे मागायला जायचंय. म्हणजे तुझं कामच देतो मी.